बारके. अरे बस झालं आधी किती मोठा केला. उई पकडा पळणार. पकडा पकडा. ह्याच्यात टाका थोडं. तो पळणार. बघा कुठल्या त्याला काही डेंजर आहे. नदीतले कुर्ले. हे आमच्या नदीतले कुर्ले. कुठली नदी ती? गड नदी. गड नदी नाही. बारीक चप्पल असतात. हे बघा हे मी तोपर्यंत मिक्सरला लावते ते साफ करेपर्यंत. ह्याचा फक्त रस्ता घ्यायचा. हे नाही. ह्याला मीठ कमी टाकायचं कारण कुर्ल्यांना खारट असतात जरा. तर मीठ टाकतानाच कमी टाकायचं. जास्त टाकलं तर खारट होतं. नमस्कार. सकाळचे 8 वाजले आहेत. पावसानं जोर धरला बघा. संत पाऊस पडता. मस्त पैकी वातावरण झालं. थंडगार वारं सुटला. लाड इलेत बैलांका वैरण घालूक. आमका जाऊचा होता विरणेवर. या विरणेवर तो बाजार. या पावसामुळे काय वाटत नाही जाऊक भेटत असा. ढगाळ वातावरण झालेलं त्यामुळे काय पाऊस कमी होतं काय लक्षण दिसत नाही आहे. पाठीमागे बघूया काय आता. वा मस्त वाटतं. झाडांका वाज जरा पाणी भेटला. आज लाडदादांनी आम्हाला त्यांच्या बाजारामध्ये आता किल्ले आणून दिले. मी काय अजून पिशवी उघडून बघितली नाही किती आहे. पण मी काय किल्ल्याची तयारी करते. आलं लसूण आणि कांदा भाजून घेते. वाटप भाजून मी घेते. हे बघा कुर्ल्यासाठी. तर हे खोबरं टाकते. खोबरं किसूनच ठेवलेलं. वाटप काढून ठेवते. कारण लाईट पाऊस आहे त्याच्यामुळे लाईट सारखी जाते. आजकाल रात्रभर लाईट येत जात होती. आज सकाळी पण नव्हती. ते आत्ता आली आहे. मग मी वाटप वाटून ठेवते. हे बघा ते भाजून झाले. कोथिंबीर टाकते. आता हे जरा थंड व्हायला द्यायचं. नंतर मिक्सरला लावून वाटून ठेवते. तोपर्यंत झाला कुर्ल्यो. अरे जिवंत आहेत का मेल्यो? नाही जिवंत आहेत. जिवंत. रात्री गेले ना एका कुर्ल्या पकडायला. कुर्ल्यो पकडून गेले नदीत. त्याने दिल्याने घेऊन दिले. रात्री काल बोलले मागा मी जातले कुर्ल्यो पकडून आज आणून दिले. टोप नाही आणला ठेवायला. साफ केलेली. आता बसणार कसे. आणू टोप आणायला. काढायला टोप नको. टोप घेऊन तो पण सुका देणार. पैसे पैसे भेटले. अरे वा. जमिनीत पैसे होक लागले. पैशाचं झाड आलं. पैशाचं झाड इला धुवून ठेवते. टाकू नको. कुर्ल्यो घेत आहे साफ करू. कुर्ले आणले. आम्ही घाबरता आधी.
ते डेंगे तोडल्याने आहेत म्हणतो. बघूया आता डेंगे नक्की तोडल्याने आहेत, जिवंत तर होत. हे बघा कुर्लो आमच्या नदीतले पळणार नाही ना, एक एक काढा नाही तर मोठी आहे. सारखे अरे बस झालं, आरती किती मोठी. उई पकडा, पळणार. पकडा पकडा, ह्याच्यात टाका थोडं, तो पळणार. बघा कुर्ल्या, त्याला काही डेंगे नाही. नदीतले कुर्ले. हे आमच्या नदीतले कुर्ले. कुठली नदी ती? गड नदी. गड नदी नाही हो, इकडची. ही त्यांची, पण ते तिकडेच गेलेले व्हाळात. तिकडे गेलेले. हा, आपल्या नदीपासून फिरले. शापत तोडून टाकला ते. माहिती आहे ना आपलं. मातीतले आहेत म्हणून ते लाल आहेत. बारीक चपळ असते पळायला बा. बारीक चप्पल असतात. धुवून असं ठेव का इथे? मी जाते ना, ते वाटते ना. कशाला साफ करता? लाईट आहे तोपर्यंत वाटून घेते ना मी. लाईट गेली तर वांदे होतील. बघ दिसतंय ना, नाही पडेल आधी मेन म्हणजे. इथे ठेवते. हा दिसतंय दिसतंय. जरा असे म्हणा, काष्टा काढून टाकतो आम्ही. स्वच्छ धुवून आणा. हे आहे का काहीतरी पिशवी पाहिजे होती बाहेर काष्टा टाकून द्यायला. इथे कुठे टाकणार? इथे ठेवा, मग नंतर आणते पिशवी. आता एवढ्यात मी वाटते आहे. हे बघा, हे मी तोपर्यंत मिक्सरला लावते, ते साफ करेपर्यंत. ह्याचा फक्त रस्ता घ्यायचा, हे नाही. साबण लावू काय? कशाला? चोळून चोळून धुवून घे, तिकडे लाव आणि परत टोप घेऊन ये. जा. हे पाणी नका हे फक्त धुवायला, म्हणजे चांगल्या पाणी आतमध्ये धुवू. ठेवायचं. जाऊ मी हळू करा. दोन तुकडे करा. खोलणार घरी येऊन ना. डेंगे बघा काय असतात ते मोठ्या कुर्ले. हे बघा, सायली असता तर एक डेंगे खाले नसते.
प्रकारे धुवून झालेले आहेत. आता किचनमध्ये घुसाया. ते वाटलंच काय का? अरे हे 4 राहिले अजून पिशवीत होते, धुवून आणलेत मी. हे बघ टाके टाकते. नको वाटते हे पण राहिले वाटायचे अजून. वाटप झालेलं आहे उरल्याचा. असे वाटून घ्यायचे असतात. त्याचं ते वाडका जरा धुवून येतो जरा. जा बंद करा, बंद करा. हे बघा असं हे काढून घ्यायचं. काय होते त्यांचे असं काढून घ्यायचं. हे टाकून घ्यायचं. त्याचा रस्सा घ्यायचा. आता फोडणी देऊया आपण. कांदा आणि कढीपत्ता फोडणी दिली. अरे कोवळ्या आहेत वाटतं अजून, पण भरीव आहे. हा कोवळे आहेत ना. हा पण भरीव आहे. फोडणी दिली आहे. कांदा लाल झाले तर त्याच्यातही टाकूया. तुम्ही प्लॅस्टिकमध्ये नका घेऊ. हे टाकले. वाटप मग अशी काढलेलं वाटप. त्याच्यात मसाले. त्यात मसाले. मसाले काय नाही. मसाला फक्त आपला मालवणी मसाला. मालवणी मसाला, फक्त मालवणी मसाला. मालवणी मसाला आणि गरम मसाला टाकला. कलर अजून आला नाही. मसाला कमी पडलाय. आपला घरगुती टाकू. पायरा आणतो जाम नाक्यावरून पण. बघू. हे आता कालच्या टायमाला मी हा बनवलं. नवीन वाला आहे ना, नवीन मग काय मसाला. गरज नाही त्याची. नवीन मसाला ठेवलेला. हा मुंबईवरून घेऊन आलाय स्पेशल. आधी होता हा तो पण मालवणी मसाला आहे. हा नवीन आला आहे. पण आता आता नवीन नवीन घेऊन आला. तो कलर आला ना, येणार. कड आला की कलर येणार. हे याला मीठ कमी टाकायचं कारण कुर्ल्यांना खारट असतात जरा. पण मीठ टाकतानाच कमी टाकायचं. जास्त टाकलं तर खारट होणार. कोकम टाकायची. मग अशी ते तुम्हाला वाटप मी दाखवलेलं. कांदा, खोबरा, लसूण, आलं, कोथिंबीर. जरा गरम मसाला टाकलाय. आपला मालवणी मसाला टाकलाय. आणि थोडा चिकन मसाला. गरम मसाला तो. चिकन तो गरम मसाला. तर मीठ आपल्या चवीनुसार टाका. मी आधी थोडंच टाकते कारण का आमच्याकडे खार चालत नाही. जरा पण खार झालं तर बडबड करतात. त्याच्यापेक्षा जरा कमीच टाकते. नंतर पाहिजे तर टाकता येईल. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. इथे जेवण काही घेणार आहे? इथेच ठेवणार. मी म्हणाल पिशवीत नका मसाला कोकम. कारण इथे का आम्ही राहत नाही आणि डब्यात काढून ठेवलं ना तर त्याला बुरशी जाते. आम्ही महिन्याने येतो ना. आणि आता तर पावसाळा आहे म्हणजे येणार. आता ही पण नवीन कोकम मला आत्ता दिली आहे ती टाकते. कोकम टाका. ही कोकम इथेच ठेवूया. मुंबईला आहे. डबे आहेत पण ते खराब होतं ना. असंच ठेवलं म्हणून ठेवून म्हणजे मला वाटतं काचेच्या बरणीत टाकायचं. आता एक कड आला चालेल. त्याला जरा कड येऊन की झालं. साधं आणि सोपं. कड आलाय. खायचे कुठले दिले. खाडीतले अर्धे, खाडीतले अर्धे नदीतले असे आहेत ते.
ते व्हाळात गेलेले व्हाळाने खाली नदी अडसून गेले आणि व्हाळात उतरले. व्हाळ आपल्या इकडे जातो ना नदीत त्या. कड आलेला आहे बघा. आता शिजर आता ते जरा वेळ शिजायला ठेवते.